बऱ्याच दिवसांनी आज ऊन पडलेले कोथिंबीर वडी सुद्धा बनवायची तुम्हाला आज मी आता तिसऱ्यांदा तेल लावलं केसांना. हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर काल जे काही मी ब्लाऊज कटिंग करून ठेवलेलं होतं आणि सध्या आता माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला भेटत असेल तर कदाचित तुम्ही थोडे बोर व्हाल, पण आपलं ब्लॉगिंग चॅनल असल्यामुळे त्यातल्या त्यात डेली ब्लॉग्स तर मी जे काही करते घरात तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करू शकते, इतर काही नाही दाखवू शकत. तर असो, तर काल जे काही मी ब्लाऊज कटिंग करून ठेवलेलं होतं तर त्याला झालं असं की अस्तरचं जे कापड होतं तर ते कमी पडलं होतं. तर आज मी हे पुन्हा दुसरं अस्तर मागवलं स्पेशल आणि यातून आता फक्त मला बाही त्याच्या कट करायचे आहेत. आणि माझ्याकडे स्लीवसाठी सुद्धा मी ते पॅटर्न काढून ठेवलेलं आहे, पण झालं काय की ते बऱ्याच दिवसांआधी काढलेलं होतं. त्यानंतर थोडाफार स्टडी केल्यानंतर मला नवीन नवीन प्रकार माहिती झाले आणि कटिंगची थोडीशी जी काही माझी जुनी पद्धत होती तर ती थोडीशी मी अपडेट केलेली, कारण मला मशीन शिकून बरेच वर्ष झालेले, त्यानंतर बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत. तर ते मी थोडासा अभ्यास केला, कारण सुरुवातीला माझे ब्लाऊजचं जे काही शोल्डर होतं तर ते खाली उतरत होतं आणि आत्ता मी जे काही नवीन पद्धतीने आता स्लीव्स कटिंग करते तर मला तसा कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे मग मी काय करते, हे पॅटर्न तसंच ठेवलेलं आहे आणि आता डायरेक्टली आखून घेते मी आणि जे काही नवीन पद्धतीचं मी शिकलेले तर तसंच आता स्लीव्ज मी कट करते. आणि ब्लाऊजमध्ये सुद्धा मला बरेच चेंजेस करायचे आहेत, पण ते पॅटर्न आहे आणि आता पटकन शिवून होतं म्हणून मी फारसं त्याकडे लक्ष देत नाही. ते मला एकदम परफेक्ट बसतं. पण आता इथून पुढे ज्या काही गोष्टी मला नवीन माहिती झालेल्या आहेत तर त्यानुसार मी एक दुसरं पॅटर्न कट करून ठेवेल, एखादं ब्लाऊज त्यावरनं शिवून बघेल, मला परफेक्ट वाटलं तर मग ते कंटिन्यू करेल पुढे. पण आता सध्या तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे आणि भरपूर ब्लाऊजं मला कंप्लीट करायचे. मी तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलं आहे, लास्ट व्हिडिओमध्ये, बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगून झालेलं आहे. गणपतीपर्यंत मला हे सगळं कंप्लीट करायचं आहे. त्यातल्या त्यात गणपती यायच्या आधीसुद्धा भरपूर तयारी असते, जे की सगळ्यांना माहिती. यावर्षी तर काहीच ठरवलेलं नाही की काय करायचं आहे. गेल्या वर्षी खूप दिवसांआधीच मी तयारी सुरू करून दिलेली होती आणि जसं डोक्यात होतं तसं एक्झॅक्टली केलेलं होतं. पण यावर्षी फारसं काही सुचत पण नाही आणि तेवढा वेळही नाही मला अभ्यास करायला किंवा सर्च करायला काही आयडियाज वगैरे. तर त्यासाठी मी हे काम पटकन उरकून घेते, कारण मला आता त्याकडे थोडंसं लक्ष द्यायला लागणार आहे. घरात एकटी असल्यामुळे सगळं मॅनेज करायला थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण घरातलं रोजचं जे रुटीन असतं, जसं की स्वयंपाक झालं, टिफिन झाला, ह्या बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्या आपण टाळू शकत नाही, त्या वेळेवरच करायला लागतात. तर असं हे ते ब्लाऊज आहे ज्याचं की मी काल कटिंग करून ठेवलं होतं. फक्त स्लीव्ज राहिल्या होत्या तर त्याही कट करून झालेल्या आहेत. आणि हो, मी तिकडे बोलते आणि तरीसुद्धा मी व्हॉइस ओव्हर केलेले, कारण असं की पुढच्या घरात पप्पा झोपलेले होते, ते आलेले आहेत म्हणून, आणि त्यांनी फॅन लावलेला होता आणि मी विसरले फॅन बंद करायला. आणि जेव्हा मी एडिटिंगला बसले तेव्हा माझा आवाज येतच नव्हता, पूर्ण फॅनचा आवाज येत होता, खूप कमी माझा आवाज येत होता, म्हणून मला व्हॉइस ओव्हर करायला लागलं. तर हे जे आहे तर हे ब्लाऊजचं मेन फॅब्रिक आहे. तर ते आता कट करायचं होतं, पण ते बऱ्याच दिवसांचं असंच ठेवल्यामुळे त्याला खूप साऱ्या घड्या पडलेल्या होत्या. मग ते कटिंग नंतर शिवायला थोडंसं प्रॉब्लेम येतं आपल्याला, घड्या वगैरे पडतात, म्हणून म्हटलं त्याला एक थोडंसं प्रेसने आपण सरळ करून घेऊयात. तर एक हलक्या हाताने मी प्रेस करून घेत होते त्या कापडाला. आणि हो, दुसरी गोष्ट, मागचं जे काही बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतंय चटया वगैरे वाळत घातलेलं, तर ते थोडंसं इग्नोर करा, कारण काही दुसरं ऑप्शन नाही माझ्याकडे. मी काय करते, रोजच्या रोज टॉयलेट आणि बाथरूमजवळ किंवा मेन डोअर ज्या काही आपले मॅट असतात, खास करून टॉयलेट बाथरूमजवळच्या दोघं ठिकाणच्या, तर त्या ओल्या झालेल्या असतात आणि त्यांचं आता बाहेर असं वातावरण आहे तर खूप वास येऊ शकतो वगैरे, म्हणून सगळं घरं आवरून झाल्यानंतर आता कोणाला जायचं नसतं फारसं, तर एखाद एक तासासाठी मी हवेत त्यांना, म्हणजे इतर ऋतूंमध्ये उन्हाळा हिवाळा असला की डायरेक्ट बाहेर बाल्कनीत टाकते वाळण्यासाठी, रोजच्या रोज वास निघण्यासाठी. पण आत्ता पावसाळा सुरू असल्यामुळे मग मी ह्या रूममध्ये फॅन खाली त्यांना वाळत घालते. एक अर्धा ते 1 तास त्यांना थोडंसं मी हवा लागू देते आणि त्यानंतर परत मग जागेवर ठेवते. तर इकडे माझं हे काम चाललेलं होतं. घरातलं सगळं आवरून झाल्यानंतर मी ब्लाऊजच्या कटिंगला आणि स्टिचिंगला लागले होते आणि तेवढं झालं माझं कटिंग वगैरे करून. करतच होते तेव्हा अशी आधी यायला घरी त्याचाही वेळ झालेला होता. आणि घरात आल्या आधीचं लक्ष गेलं ते पप्पांनी जे काही फ्रूट्स आणून ठेवलेले होते त्यांच्याकडे, कारण तो टिफिन खाऊन आलेला नव्हता, त्याला खूप भूक लागली होती आणि त्यामुळे त्याला चेंज करायचं सुद्धा धीर नव्हता, कधी एकदाचं त्याला खायला देते असं झालं होतं. आणि टिफिन न खाण्याचं कारणसुद्धा त्याने मला एकदम पटेल असं दिलं होतं. मलाही पटलं, आपणही असतं त्याच्या जागेवर तर कदाचित खाल्लं नसतं.
कुंड्या खाली माझ्याकडे पाठीमागची बेडरूमच्या गॅलरीला पण अशीच विंडो आहे, तिलासुद्धा असं ठेवायला आहे खाली बाहेरून कुंड्या वगैरे. तर ते सुद्धा त्यांच्यातसुद्धा काही लावलं नाही गेलेलं, तर ते बघायला लागणार आहे. ह्या 2 कुंड्या जवळजवळ 5 ते 6 कुंड्या रिकामे आहेत, तर त्यांच्यासाठी झाडं आणायची पण जाणं नाही होते. बघूया आता आहो आल्यानंतर आज उद्यामध्ये 1-2 दिवसात ती झाडं आणून लावायची, कारण आत्ताच ती जगतील पावसाळ्यात. तर प्रत्येक वेळेला विसरायला होते, पण आज आठवण करून आणायला लागतील, आज किंवा उद्या 1-2 दिवसात. आणि आज आधी आल्यानंतर मला त्याच्यासाठी काही वेगळं खायचं करायचं नव्हतं, कारण काय तर त्याने टिफिन जसाचा तसा घरी आणलेला होता, तर तोच काय तो खाणार होता. त्याआधी तो फ्रेश वगैरे झाला, हातपाय वगैरे धुतले त्याने. आणि ही जी भेंडी तर मी ही सकाळीच स्वच्छ धुवून ठेवलेली होती. आणि गेल्या काही दिवसांपासून मी काय करते आता, मी सकाळी खूप घाई होती मला, कारण सुरुवातीला आधीच्या टिफिनसाठी थोडीच भाजी बनवायला लागायची. मी आता काय करते, आधीसोबत आमचाही स्वयंपाक करून घेते. तर आदल्या दिवशी भाजी वगैरे कटिंग करायचं असेल काही, जसं की आज सकाळला गिलक्यांची भाजी दिली होती टिफिनमध्ये, तर ते सगळ्यांची बनवून झाली होती माझी. तर मी काल रात्रीच ते गिलकी कट करून ठेवली होती स्वच्छ धुवून, त्यांना सुकून झाल्यानंतर. तसंच आज भेंडी सकाळपासून धुवून ठेवलेली होती. आता 3 वाजता येत, आता त्याला थोडेफार वरचे सुकले होते आणि खाली थोडे ओले राहिलेले, तर ते पुसून घेते आणि कट करून ठेवते. म्हणजे सकाळी पटकन होतो, फारसा वेळ लागत नाही आणि सगळ्यांची भाजी सोबत होते. आणि यामुळे काय होतं आहे की आधीला ज्या भाज्या आम्ही घरी खातो, स्पेशली पालेभाज्या झालं, फळभाज्या जे काही असेल ते बाजारातलं, तर ते त्याला खायला मिळते आणि तो खाऊनही येतो. फक्त आजच त्याने तो टिफिन परत आणला होता. आणि इतर वेळेला काय होतं, त्याच्यासाठी वेगळा टिफिन बनवायला लागायचं. आणि त्यामुळे व्हायचं असं की भाजी एकच असायची, पण ती 2-2दा बनवली जायची. त्यामुळे एक्स्ट्राची भांडी, एक्स्ट्राचं गॅस लागायचं. आणि बऱ्याचदा असं व्हायचं की आधी गेला की लागलीच आहूंचं असायचं की मी सुद्धा आज टिफिन घेऊन जाणार आहे, म्हणजे परत तीच भाजी बनवा, परत माझ्यासाठी काहीतरी वेगळं बनवा. कारण 1/2 किलो भाजी असली तरी फक्त दोघं बापलेकडनंच ती पुरायची, कारण टिफिनमध्ये आपण थोडी एक्स्ट्रा चीज देतो. मग माझ्यासाठी परत काहीतरी वेगळं करायला लागायचं. आणि हे बघा, जसाचा तसा टिफिन त्याने घरी आणला होता आणि आत्ता तो ते खात होता. त्यातल्या त्यात त्याचं लक्ष ते काही चिंचगोळ्या मी तुम्हाला दाखवलं तर त्याकडे गेले, आणि ते मला आवडतात म्हणून मी मागवून ठेवते, पण त्याला खोकला येतो म्हणून त्याच्यासाठी लपून खायला लागतं ते. तर आणि त्यानंतर काय झालं काय माहिती, माझे अक्षरशः एवढे डोळे सुजलेले होते, पूर्ण चेहरा आज माझा असा सुजल्यासारखा वाटत होता, माहिती नाही का पण. आणि खूप झोप लागत होती मला, अगदी डोळे असे जड झालेले होते, खूप डोकं धरलं होतं, सकाळपासूनच धरलं होतं. तसं तर तुम्हाला सुरुवातीपासूनच माझा चेहरा दिसत असेल, 2दा तेल लावून झालेलं होतं केसांना. तर म्हटलं थोडंसं वर जाऊयात आपण, खूप छान असं ऊन पडलेलं होतं आज बऱ्याच दिवसांनी, तर थोडं बरं वाटेल, झोप निघून जाईल आपल्या डोळ्यातून. तर त्यासाठी मी वर गेली होती. खिचडी करायची, फक्त खिचडी करायची होती खरं तर, पण आधीला कढी खूप आवडते म्हणून कढीसुद्धा करायची आहे. आणि इथे आता अडूवड्यांसाठी जे काही सामान, जे साहित्य लागतं, जे काही तयारी करायची तर ती करून ठेवलेली आहे. कोथिंबीर धुवून ठेवलेली आहे, कोथिंबीर वडीसुद्धा बनवायची, तुम्हाला दाखवते मी आता काय काय घेते ते. तर हे तीळ मी वरनं घालण्यासाठी घेतलेलं आहे, कोथिंबीर वडीसाठी स्पेशली, अडूवडीमध्ये मी घालत नाही. आणि हे अडूवडीसाठी आहे. खाली गूळ आहे पाण्यात, आणि ह्या चिंच, गूळ आणि चिंच असं मी भिजत घातलेलं आहे. अडूची पानं आणि ही कोथिंबीर इकडे धुवून ठेवलेली आहे. तर अडूवडी जी आहे तर ती मी लाल तिखट घालून बनवणार आहे, आणि कोथिंबीर वडी जी आहे तर त्याच्यासाठी मी स्पेशल असं मसाला बनवून घेते, वाटण करून घेते. तर हिरवी मिरचीचं वाटण मी बनवते, आणि अडूवडीसाठी मी सुकी मिरची वापरणार आहे. तर हे आधी मिक्सरमधून काढून घेते, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण, थोडंसं आलं घेतलेलं, त्याला हे सोलून घेते. थोडीशी ओवा घालते, थोडंसं जिरं घालते. आणि असं हे हिरवी मिरची, आलं, लसूण, ओवा आणि थोडंसं जिरं असं सगळं एकत्र करून मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे. आणि खरं तर कोथिंबीर कट करायची काही गरज नव्हती, पण मी थोडंसं कट करून घेतलं, ज्यामुळे की आपण वडी तयार झाल्यानंतर कटिंग करायला आपल्याला सोपं पडतं. तर थोडीशी कोथिंबीर मी जाडसर कट करून घेतली. त्यानंतर आपले बेसिक मसाले, धणे जिरे पावडर, हळद असं घालून मी थोडंसं मीठ घालून, तेल घालून, आणि बेसन पीठ, आणि ह्या वेळेस माझ्याकडे तांदळाचं पीठ संपलेलं होतं ना, तर थोडंसं तांदळाचं पीठ जर घातलं ना तर तळल्यानंतर इतक्या खुसखुशीत आपल्या कोथिंबीर वडी होते, खूप छान लागते. तर असो,
आज नव्हतं म्हणून मी ते स्किप केलं आणि पूर्ण बेसन पिठात मी ह्या वड्या आज बनवलं होतं. थोडंसं रवा घालायचा होता मला, पण तोही मी त्या वेळेला विसरले होते. असं वाटलं होतं की लास्टला आपण त्यात रवा ॲड करूयात, पण विसरले. त्यानंतर अशा पद्धतीने थोडं घट्ट झालं होतं. यापेक्षा थोडं पातळ जरी ठेवलं आपण तरी काही हरकत नाही. आणि ते असं थापून घेतलं मी. ताट ठेवलं होतं, म्हणजे पाणी ठेवलं होतं पाण्यावर ताट, आणि त्यावर तेल लावून ते त्यात थापून घेतलं मी ते सगळं मिश्रण. आणि वरण मग काय ते पांढरं तीळ लावलं होतं मी, आणि ते सुद्धा थोडं प्रेस करून घेतलं होतं, ज्यामुळे की ते त्यात आतमध्ये रुतलं जावं, नाही तर तळताना ते सगळं बाहेर निघून येतं. तर कोथिंबीर वडी बनवायला ठेवलेली होती, तोपर्यंत मी अळूवड्यांची तयारी करून घेत होती. तर मग अशी जो काही गुळ आणि चिंच मी भिजत घातलं होतं गरम पाण्यात, तर त्यांचा असा गर काढून घेतला मी चाळणीमध्ये गाळून. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी, थोडंसं लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, आलं लसणाची पेस्ट आणि मीठ घालून ते पाणी तयार करून ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर अळूची जी काही पानं होती तर ती बराच वेळ झालं स्वच्छ धुवून ठेवलेली होती. तर त्यांचे देठं वगैरे जे काही असतात जाडवाले, तर ते कट करून घेतले. त्यानंतर लाटणं घेऊन थोडंसं त्यांना प्रेस करून घेतलं होतं, म्हणजे असं वरवर ते राहत नाही, एकसारखं पीठ त्यांना लागलं जातं. आणि रोल करताना पण ते असं फाटत नाही मध्ये कुठे, म्हणून एक लाटणं असं फिरून घेतलं होतं सगळ्या पानांवरनं. त्यानंतर अशा प्रकारे सगळ्या पानांना थोडं थोडं पीठ लावून मी म्हणजे एकमेकांवर ठेवून असा रोल करून घेतलेला होता. मला वाटतं सगळेजण असंच बनवत असतील, त्यात काही नाही एवढं. तर ते मी बनवलं होतं आणि ते शिजत ठेवलं होतं आता. आणि इथे तुम्ही बघू शकता कोथिंबीर वडी माझी कट करून झालेली, खूप छान झालेली होती. अशीसुद्धा खायला खूप छान लागते ती. बऱ्याचदा मी फक्त काळ्या रश्श्याची भाजी बनवते, म्हणजे रस्सा बनवते आणि त्यात ह्या वड्या घालते. कधी कधी न तळता किंवा मग कधी कधी तळून घालते, तर खूप छान लागतात तशासुद्धा खायला. ती भाजीसुद्धा मी एकदा नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे शेअर करण्यासारखं तरी काही नाही, असंच आहे की ह्या वड्या अशा पद्धतीने बनवून घेते आणि फक्त रस्सा काय तो बनवते मी. तर इथे संध्याकाळचा आता मी स्वयंपाक करत होती. तिखट खिचडी मला बनवायची होती मसालेदार, तर ती बनवून झालेली होती माझी बाजूच्या कुकरमध्ये. नाना म्हणाले की त्यांना साधी खिचडी कर माझ्यासाठी, पातळ अशी. तर मग मुगाची खिचडी एका साईडला लावली मी थोडी त्यांच्यासाठी. आणि अळूवड्या शिजून झालेल्या होत्या, तर त्याही आता कट करून घेते. आणि ह्या जे काही अळूवडे असतात किंवा कोथिंबीर वडी असते, तर खास करून हिवाळ्यात खूप जास्त बनवल्या जातात माझ्याकडे. आणि नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हे. तर मी काय करते, एक्स्ट्राचं बनवून ठेवते आणि फ्रीजरमध्ये झिपलॉक बॅगमध्ये, आता तर त्या बॅग माझ्याकडे संपल्या आहेत, पण एखाद्या डब्यामध्ये वगैरे स्टोअर करून ठेवते. आणि नाश्त्यासाठी 2-2, 4-4 तळून झाल्या की तेवढंही होतं दुसऱ्या दिवशी. किंवा सगळ्यात महत्त्वाचं की आधीच्या टिफिनमध्ये जो काही शॉर्ट ब्रेक मला रोजच्या रोज लागतो, तर त्याचं मला अजिबात टेन्शन राहत नाही. 2-3 वड्या तळून दिल्यात, त्यातच त्याचं शॉर्ट ब्रेकचं टेन्शन माझं संपतं. फक्त प्रॉपर भाजीपोळीचं जेवण जे काही असतं तर टिफिन, तर तो मला बनवायचा असतो. तर हे असे एक्स्ट्राचं मी बनवून ठेवलेलं होतं, सगळं फ्रीजमध्ये ठेवलं, कारण आत्ता संध्याकाळी सगळे नाही म्हणत होते खायला. आता 9:15 होत आहेत आणि रात्रीचे. आता सगळं आवरलं आहे माझं, किचन वगैरे सगळं आवरलं. आणि काय झालं माहिती का, मी ते ब्लाऊज कंप्लीट करायचे मागे लागले दिवसभर, आणि कंप्लीट तर ते होणार नव्हतं. आणि थोडा वेळ वर गेली, खूप जास्त झोप लागत होती, डोळे वगैरे अक्षरशः सुजलेले होते. तर मला वाटलं की वर चालायला जाईल तर माझी झोप निघून जाईल म्हणून, पण तरीसुद्धा मी काय आधी वाजवू नको ना, तर मी वर जाऊन आले तरीसुद्धा माझे ऑटोमॅटिक डोळे लागत होते. मग अर्ध्या तासांचा पॉवर नॅप घेतला. 5 वाजेलाच उठले मी, 4:30ला झोपले ते. आणि त्यानंतर मग काय, मला संध्याकाळी ते कोथिंबीर वडी ते सगळं शिजवून ठेवायचं होतं, कारण टिफिनसाठी आधीला सकाळी खूप घाई होते, तर ते शॉर्ट ब्रेकसाठी तळून देता येतं. तर ते केलं. त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाक झाला. कढी खिचडी बनवली होती आता संध्याकाळी. शॉर्टकट होतं, पण खिचडी बनवून झाल्यानंतर पप्पा म्हणाले की आधी खिचडी कर म्हणून, तर परत आणखीन दुसरी खिचडी लावायला लागली होती. तर असं काही आज पूर्ण दिवसभर चाललं होतं. आणि सकाळपासून जे काही माझं डोकं धरलं होतं वातावरणामुळे, तर आज मी आता तिसऱ्यांदा तेल लावलं केसांना. एवढं तेल लावलेलं, अक्षरशः पूर्ण चेहऱ्यावर तेल आलं होतं माझ्या दुपारी. तर इतकं मी तेल लावलेलं, कारण तेल लावल्यानंतरच मला थोडंसं बरं वाटतं आहे, नाहीतर इथे सगळं मेंदू असं काय म्हणतो ना आपण, ओढला जातो आहे. तर आत्तासुद्धा मी जस्ट तेल लावलं, फेस वॉश केला आणि आता बसलेली आहे. बऱ्याच वेळ किचन रोड उभं राहणं झालं, म्हणजे 4:15 वाजेपासून तर आत्तापर्यंत 9 वाजेपर्यंत मी किचनजवळच होती. खूप सारी भांडी होती, ते सगळं आवरलं. तूप बनवायचं होतं त्यातल्या त्यात. आज सगळं एकासोबत होतं. कधी कधी काहीच नसतं आणि कधी कधी असं असतं. तर सुरुवातीला तर सगळ्यात आधी तर कोथिंबीर वडी मी शिजत ठेवली. त्यानंतर अळूवड्या बनवून घेतल्या, आणि त्यांचाही खूप सारा पसारा असतो आपल्याला माहिती. तर ते झालं. त्यानंतर तूप बनवून घेतलं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागली.
सॉरी, आत्ता मी फ्री झालेली आहे. आत्ता रात्रीचे 9:15 होत आहेत आणि खरं तर चालायला जायचं आहे. मन म्हणतंय चालायला जावं लागेल, पण बॉडी आता सपोर्ट नाही करत आहे. खूप जास्त दमायला झालेलं आहे. किचनजवळ सारखं 3-4 तास उभं राहून खूप पायांना गोळे आलेले आहेत. खूप दुखत आहेत खरं तर. आणि मी हे सगळं करत होते तोपर्यंत आईने थोडा काही भाज्या होत्या जे की काल आणलेल्या होत्या, तर त्या न निवडता मी तशाच ठेवल्या होत्या. तर त्या भाज्या निवडल्या. थोड्याफार शेंगा होत्या, त्या शेंगा फोडून ठेवल्या आणि तोपर्यंत मी हे सगळं आवरलं. आता दुपारी माझे खूप जास्त डोळे सुजलेले दिसत होते, पण थोडंसं अर्ध्या तासांचा पॉवर नॅप घेतला आणि बरं वाटायला लागलं. जे काही डोकं जड झालं होतं तर ते सुद्धा चहा घेतल्यानंतर थोडं बरं वाटायला लागलं आणि थोडंसं झोपले म्हणून. तर असं आता आधी बसलाय फोन घेऊन, त्याच्याकडे दुसरा फोन येतो. आणि हो, आज काय झालं, एवढ्या घाईघाईत व्हिडिओसुद्धा एडिट केला. मी गेल्या 2-3 दिवसात फारसं काही शूट करणं झालेलं नव्हतं. सारखी कामं सुरू होती घरातली, त्यामुळे फारसं काही शूट करणं नव्हतं झालेलं. तर जे काही होतं ते थोडंफार मी एक जोडून व्हिडिओ बनवला, एक व्लॉग बनवला आणि एवढं घाईघाईत सगळं केलं, एडिट वगैरे केलं आणि संध्याकाळी 6चा आपला टायमिंग असतो, तर तेव्हा फक्त मला पब्लिक करायचं होतं. आणि जे काही मी स्वयंपाकाला लागले तर विसरले. तर मला डायरेक्टली 8 वाजेला आठवलं की आपण आज व्हिडिओ अपलोडच नाही केलेला. म्हणजे सगळं झालेलं होतं, फक्त एक क्लिक करायचं होतं, तेवढं माझ्याच्याने झालं नाही. आणि 2 दिवसांचा गॅप झाला. कालही नव्हता व्हिडिओ आलेला, आजही नाही. म्हणजे शॉर्ट अपलोड केलेला होता मी तसं दुपारी, पण लाँग व्हिडिओ तो तसाच राहिला. आणि एवढ्या घाईत मी ते दुपारी एवढं डोक्यात बर्डन्स घेऊन केलं होतं आणि नाही झालं ते. म्हणजे मी विसरले, सगळं केलं पण शेवटी विसरले. तर असं, तर आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट असू द्यात. माझ्या लास्ट व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे ताईंनी, खास करून माझ्या साड्यांचं कलेक्शन. तर ज्यांनी कोणी अजूनपर्यंत बघितलेलं नसेल त्याने नक्की चेकआउट करा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत आनंदी राहा. आणि हो, तुमच्या काही सजेशन असेल तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर चला, पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत आनंदी राहा. आणि आजचा हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.